महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। वर्णाळवाडी येथे आगीचे तांडव, पशुधनासह लाखो रुपयांचे शेती साहित्य खाक। राजकुमार माने यांच्याकडून प्रत्यक्ष भेट व आर्थिक मदत। वर्णाळवाडी ता उमरगा मौजे वर्णाळवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी श्री रफिक साहेबलाल बाग यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला दिनांक 6/4/2026 रोजी भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे। या आगीत एका गीर गाईसह वासराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून धान्य व शेती साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। घटनेचा तपशील। 6 एप्रिल रोजी अचानक लागलेल्या या आगीत गोठ्यातील एक गीर गाय आणि वासरू यांचा जागीच मृत्यू झाला। पशुधनासोबतच रफिक बाग यांनी वर्षभरासाठी साठवलेले 20 पोते ज्वारी, 15 पोते हरभरा आणि 10 पोते गहू जळून खाक झाले आहेत। तसेच 2000 कडबा, एक बैलगाडी, इंजिन, स्प्रिंकलर पाईप, इलेक्ट्रिक केबल आणि ताडपत्री असे महत्त्वाचे शेती उपयोगी साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे। या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। लोकप्रतिनिधींकडून पाहणी व मदत। या घटनेची माहिती मिळताच आलूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे लोकप्रिय नेतृत्व माननीय श्री राजकुमार शंकरराव माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। नुकसानीची दाहकता पाहून माने यांनी रफिक बाग यांना धीर दिला आणि सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ वैयक्तिक आर्थिक मदत केली। तसेच या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। उपस्थित मान्यवर यावेळी वर्णाळवाडीचे उपसरपंच गजानन घुरघुरे, पोलीस पाटील बसवराज घुरघुरे, अनिल मरबे, पत्रकार शट्टप्पा धुत्तरगे, इरण्णा दुधगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकुमार माने यांच्या तत्परतेबद्दल आणि मदतीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।